जिवंत असताना सुख द्या। पितृपक्ष सुरू असल्यामुळे पितृ जेवू घालण्याचा विधी सर्वत्र चालू होता। सुहासच्या घरी सुद्धा तोच कार्यक्रम चालू होता। बरीच पाहुणे मंडळी आली होती। त्याच्या आजोबांना जाऊन 1 वर्ष झालं असेल। आजोबांच्या फोटोला टवटवीत फुलांचे हार लखडत होते। सुगंधी अगरबत्ती दिवा बाजूला तेवत होते। तेवढ्यात एक सुंदर सजवलेले पंचपक्वानाचं ताट घेऊन सुहासची आई फोटोजवळ आली। फोटोला अन्न चढवू लागली। 10 वर्षाच्या सुहासला हे सर्व फार कुतूहलात्मक होतं। त्याने न राहून विचारलं, सुहास, आई हे काय करतेस? आई, बाळा, तुझ्या आजोबांच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवलेत त्यांना जेवू घालण्यासाठी, त्यामुळे त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळेल। सुहास, आजोबांना हे सर्व आवडायचं? आई, हो, खूप। सुहास, पण मग ते जिवंत असताना यातला एकही पदार्थ तू कधीच बनवला नाहीस, आता कसं खातील ते? या प्रश्नावर त्याची आई अवाक झाली आणि आजूबाजूने नातेवाईक सुद्धा त्यांच्या आईला कुणीतरी थोबाडीत मारावी असाच भास झाला। आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धती आहे, पण हल्ली बरेच कुटुंब विभक्त राहतात। कारण काहीही असू शकतं, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। पण या सर्वात एका गोष्टीचं वाईट वाटतं, ते याचं की म्हाताऱ्या व्यक्तीची हेळसांड होत आहे। बऱ्याच मुली, सुना, मुले आपापल्या आईवडिलांची, सासू सासरे यांची नीट काळजी घेत नाहीत, त्यांचा आदर करत नाहीत, त्यांना द्यायला हवं तेवढं प्रेम आणि वेळही देत नाहीत। फक्त घरातील एक सदस्य म्हणून आणि कर्तव्य म्हणून किंवा वेळ परत्वे फक्त लोकांच्या भीतीने सांभाळतात। म्हातारपण हे दुसरं बालपण असतं आणि बालपणात आपल्याला सर्वात जास्त प्रेम, आधार, कुणाचं तरी अट्रॅक्शन हवं असतं आणि आपण इथेच चुकतो। बऱ्याच घरांमध्ये म्हाताऱ्या व्यक्तीकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही। त्यांना वेळेला काय हवं नको पाहिलं जात नाही। ते खुश आहेत का, काही दुखतंय का, हेही विचारलं जात नाही। त्यांना कशाची भाजी आवडते, काय खावंसं वाटतं आणि कधी खावंसं वाटतं हेही माहीत नसतं। बरेच लोक आईवडिलांना आमचं म्हातारं म्हातारी असा उल्लेख करतात, त्यामुळे नकळत नातवंडही तशीच हाक मारतात। का मागे पडतात? उतार वयात आईवडिलांना थोडं पॅम्परिंग केलं तर काय वाईट? फार काही नाही, पण काही गोष्टी केल्या तर ते नक्की आनंदात राहतील। कधीतरी कपभर गरम चहा करून द्यावा, त्यांचा चेहरा प्रसन्न दिसेल। देवपूजा करणाऱ्या आजीला नातवाने कुठंतरी 4 फुलं आणून द्यावीत, त्यावेळी आजीला नातवात बालकृष्ण दिसेल। आजी आजोबा नातवांना रोज गोष्ट सांगतात। कधीतरी आपण म्हाताऱ्या आईवडिलांना पुस्तकाचं एक पान वाचून दाखवावं, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान इतर कुठेच मिळणार नाही। रोज शक्य नसेल तर महत्त्वाच्या कामाला जाताना आईवडिलांच्या पायावर डोकं टेकवावं। तो क्षण त्यांच्यासाठी अभिमानाचा असतो, कारण आपला मुलगा, सून आजही आपल्याला मान देतात। ही गोष्टच क्षणात अंगावर मुठभर मात चढवणारी आहे। कधीतरी त्यांना मंदिरात घेऊन जावं। मंदिरात ती माऊली हात जोडून हेच मागेल की माझ्या लेकराला सुखी ठेव। हा निस्वार्थ भाव इतर कुठेच मिळणार नाही। म्हाताऱ्या व्यक्तीचे गुडघे खूप दुखतात, नेहमी नसेल शक्य, पण महिन्यातून एकदा 10-15 मिनिट तेलाने त्यांचे पाय चोळून द्यावे। त्यावेळेस आपलं वय विसरून ते आपल्याला मायेने कुरवळतात। लई गुणाचं माझं बाळ, किती सेवा करतंय, हे काळजातून निघालेलं वाक्य नक्की ऐकायला मिळेल। कधीतरी अचानक नवीन कपडे भेट द्यावे, कौतुकाने सर्वांना दाखवत फिरतील, माझ्या मुलाने, सुनेने घेतलेत म्हणून कधीतरी कडकडून मिठी मारावी। कधीतरी उगीच विचारावं, मी कुठला ड्रेस घालू? कधीतरी त्यांच्या आवडीची खीर सर्वात आधी त्यांना चाखायला देऊन विचारावं, कशी झाली आहे? या लहान आणि महत्त्वाच्या न वाटणाऱ्या गोष्टीने त्यांना जाणीव होते की आपलं अस्तित्व अजून आहे, आपलं मत कुणासाठी तरी महत्त्वाचं आहे, आपण कुणासाठी तरी नक्कीच महत्त्वाचे आहोत। यामुळे जीवनाचे शेवटचे दिवस समाधानाने जगायला मदत होते। बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की काही म्हातारी माणसं खूप वाईट असतात, त्यांच्याशी कसं वागायचं, अशांना एक उदाहरण द्यावंसं वाटेल। माझी एक मैत्रीण आहे, जिने इंटरकास्ट लव्ह मॅरेज केलं आहे। त्याचे आई वडील तिला एक्सेप्ट करायला तयार नव्हते। तिच्याशी ते खूप वाईट वागायचे, अगदी TV सिरियलमधील सासू सासरे वागतात तसेच, पण ती त्यांच्याशी चांगलंच वागत राहिली। पुढे तिच्या सासू सासऱ्यांना पॅरालिसिस झाला। त्या दोघांचं खाणं पिणं, अंघोळ सर्व विधी तीच करायची। मरणाच्या 1 दिवस आधी तिच्या सासूने तिला जवळ बोलावलं आणि मिठीत घेऊन खूप रडली। मी खूप वाईट वागले, माफ कर, खूप सुखी राहा बोलली। दुसऱ्या दिवशी ती गेली। सांगण्याचा उद्देश हा आहे की प्रेमाने माणसं बदलतात,
आपण ठरवायचं आपण प्रेम देऊन समोरच्याला आपलं करायचं की तिरस्काराने नातं तोडायचं. चॉईस इज अवर्स. एखादी व्यक्ती मेल्यावर त्याच्या आवडीनिवडीच्या पदार्थाचं पंचपक्वानाचं ताट त्याच्या फोटोसमोर ठेवण्यापेक्षा ती जिवंत असताना त्यांच्या इच्छा पूर्ण करणं कधीही चांगलं. यातली कुठलीही इच्छा पूर्ण करायला पैसे लागत नाहीत. लागतो थोडासा वेळ आणि मनातून ओसळणारं प्रेम. आणि प्रेम हे इतरांना वाटण्यासाठीच असतं. आयुष्यात नाती आणि माणसं शेवटपर्यंत जपायची असतात. मग हृदयातला प्रेमाचा झरा त्याच माणसांवर, नात्यावर रीता करायला काय हरकत आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.